रिअल इस्टेटमध्ये नेक्स्ट डेव्हलपमेंट कुठं होणार आहे हा जर खेळ तुम्हाला समजला तर तुमचा 10 लाखाचा प्लॉट तुम्हाला 1 करोड देऊन जाईल। यासाठी खूप काही करायची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला 3 ते 4 टिप्स सांगतो, तेवढ्या फॉलो करा आणि नक्कीच तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पैसा कमवा। सर्वात पहिला पॉईंट, मॅसिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर। आता प्लॉटचे रेट कुठं वाढणार आहे, जिथे मोठे बिल्डर डेव्हलपर्स एंट्री करतील आणि मोठे बिल्डर डेव्हलपर किंवा इन्व्हेस्टर कुठे एंट्री करणार आहे, तर ते अशाच ठिकाणी एंट्री करतील ज्या साईडला नवीन एक्सप्रेसवे, फ्लायओव्हर, मेट्रो यासारख्या गोष्टी अनाऊन्स झालेल्या असतील। तर जिथे ह्या गोष्टी अनाऊन्स झालेल्या आहेत त्याच्या 5 ते 6 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तुम्हाला प्लॉट घ्यायचा आहे। दुसरा पॉईंट, सरकारी पैसा, लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रियल कॉरिडॉर, त्याच्यानंतर सिव्हिलायझेशन अपग्रेडेशन, ह्या गोष्टी काय रँडमली होत नसतात। गव्हर्नमेंट जिथे 500,000 करोडचं बजेट क्रॉस करणार आहे, समजून घ्या नेक्स्ट डेव्हलपमेंट त्याच एरियात होणार आहे आणि मोठे डेव्हलपर, इन्व्हेस्टर सुद्धा त्याच एरियात एंट्री करणार आहे। तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि खूप सोपा आहे, तो म्हणजे जॉब, IT पार्क, मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर्स, वेअर हाऊसेस, ह्या गोष्टी जिथे असतील तिथे लोकांना नोकऱ्या भेटणार आहे आणि जिथे नोकरी असते तिथेच लोकांना घरं घ्यायची असतात आणि अशाच ठिकाणी बिल्डर डेव्हलपर्स एंट्री करतात। तर तुम्ही फक्त एवढं सर्च करा की नेक्स्ट मोठे प्रोजेक्ट्स कुठे येणार आहे आणि त्याच्या आजूबाजूला जमीन घेण्याचा प्रयत्न करा। नाशिककरांसाठी चौथी खास टीप, गुगलवर जा, सर्च करा 2026 मध्ये जो कुंभमेळा होतोय त्यासाठी कुठल्या गोष्टीसाठी किती फंड दिला गेलेला आहे आणि त्याच्यातून कोणत्या एरियात काय डेव्हलपमेंट केली जाणार आहे। आणि दुसरी गोष्ट, नाशिकचे लिंक रोड आणि रिंग रोड जे आहेत ते कसे होणार आहेत। बस तुम्हाला एवढा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्या 500 मीटर 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये प्लॉट घेऊन टाका। 100% तुम्हाला चांगले रिटर्न्स भेटतील आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी जमणार नसतील, तुमच्यासाठी मी आहे। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला कॉल करा, तुम्हाला योग्य ते गाईड केलं जाईल। माझी शुभम टीम कायम तुमच्या सोबत आहे। थँक्यू।